नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय. आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्याच्या राजकारणावरती. इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये दररोज नवनवीन असं काहीतरी येत असतं. त्यातच इंदापूर तालुक्याच्या राजकारणात आप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा आणि बंडू तात्या वाघ, त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती तुषार जाधव आणि अन्य 2-4 लोक यांच्या पाठिंब्याची चर्चा इंदापूर तालुक्यात जोरदार सुरू झालेली. कोणाला वाटतंय हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा देतील, कोणाला वाटतंय दत्ता भरणेंना पाठिंबा देतील, तर कोणाला वाटतंय प्रवीण मानेंना पाठिंबा देते. परंतु यांचं पाठिंबामध्ये आपसात विसंगत असं झालेलं एकंदरीत दिसून येत आहे. आणि त्यातच त्यांचं आज पाठिंबा कुणाला द्यायचं हे ठरणार होतं, परंतु सध्या तरी अजून चित्र ठरलेलं दिसत नाही. परंतु एकंदरीत जरी दिसत नसलं तरी हे जे सगळेजण आहेत ह्या सगळ्यांचा एकंदरीत कल हा वेगळ्याच बाजूला चाललेला दिसतोय. पाठीमागच्या काळात आपण सांगितलं होतं की हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देणार, तशी त्यांची चर्चा देखील झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांच्याशी चर्चा झाली, सुप्रियाताई सुळे यांच्याशी चर्चा झाली, त्याचबरोबर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सोबत देखील चर्चा झाली होती. आणि त्या दिशेनं ती तयारी सुद्धा पाठिंब्याची सुरू झाली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये पुन्हा ते वातावरण बदलून गेलेलं दिसतंय. म्हणजे आप्पासाहेब जगदाळे जो निर्णय घेतील तो निर्णय आप्पासाहेब जगदाळे यांच्याबरोबर जे असणारे सहकारी भरत शेठ शहा असतील किंवा बंडू तात्या वाघ असतील किंवा अजून कोणी जे काही जे असतील त्या सर्वांना मान्य असेल असं सगळ्यांचं मत आहे. आणि त्यामुळेच यातल्या काही जणांचा ओढा हा अजित पवारांकडे होता, तर थोड्याफार जणांचा हर्षवर्धन पाटलांकडे होता. पण ज्यांचा हर्षवर्धन पाटलाकडे होता त्यांना या बाकीच्यांचं सांगणं असं होतं की जर आपण हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा दिला आणि हर्षवर्धन पाटील जर निवडून आले तर उद्या आपल्याला हर्षवर्धन पाटलाला जर भेटायचं म्हटलं म्हणजे निवडून आले तर मंत्री होतील असं सुप्रिया सुळेनं सांगितलेलं आहे की तुम्ही इंदापूरचा आमदार निवडून द्या, त्याला मंत्रिमंडळात घ्यायची जबाबदारी आमची, असं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं काही जणांना असं वाटतंय की जर हर्षवर्धन पाटील निवडून आले तर उद्या हर्षवर्धन पाटलाला भेटायचं म्हटलं तरी अवघड आहे. त्याचं गणित असं आहे की हर्षवर्धन पाटलाच्या जवळच्या माणसाची आधी सही घ्यावा लागेल भेटीसाठी, त्यानंतर राजवर्धन पाटलाची घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर अंकिता पाटलाची सही घ्यावा लागेल आणि मगच हर्षवर्धन पाटलाला भेटावं लागेल. अशी परिस्थिती निर्माण होईल असं काही जणांना वाटतंय. त्यामुळे या सर्वांनीच आपला निर्णय हा आप्पासाहेब जगदाळे यांच्यावरती सोपवला आणि आप्पासाहेब जगदाळे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असं त्यांनी वारंवार सांगितलं आणि आप्पासाहेबांना देखील त्यांनी हेच सांगितलं. त्यामुळं आप्पासाहेब जगदाळे यांनी अजितदादाची भेट घेतली, अजितदादा सोबत चर्चा झाली. त्याचबरोबर आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांची देखील म्हणजे सुनील तटकरेंची देखील भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांची पॉझिटिव्ह चर्चा झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. आणि चर्चा देखील झालेली असताना सुद्धा हे जे बाकीचे जे सहकारी आप्पासाहेब जगदाळेंसोबत आहेत यांचा जास्त ओढा हा अजित पवार गटाकडे जाण्याचा आहे. काही जणांना वाटत होतं प्रवीण मानेंकडे जावं, परंतु प्रवीण मानेंचं आणि आप्पासाहेबांचं थोडं एवढ्या काही 10-12 दिवसाच्याच काळात जरा थोडं हे झालेलं आहे. त्याच्यामुळं ते तिकडे जाऊ शकणार नाहीत आणि हर्षवर्धन पाटलाकडे देखील जाऊ शकणार नाही. जरी चर्चा झाली आप्पासाहेब जगदाळे यांना भेटीसाठी हर्षवर्धन पाटलाचे देखील सगळे कार्यकर्ते भेटायला येतात, नेते भेटायला येत आहेत आणि दत्तामामा भरणे यांचे देखील असंख्य कार्यकर्ते भेटायला येत आहेत. पण आप्पासाहेब जगदाळे यांच्या सोबत असणाऱ्यांचा ओढा हा जास्त करून अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळं हे येणाऱ्या काही दिवसामध्ये अजित पवार गटाला पाठिंबा देतील असं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे. पाठीमागच्या काळामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांनी ज्यावेळेस त्यांना पवार साहेबांकडून म्हणजे जयंत पाटलांचा फोन आला,
सुप्रियाताईंचा आला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की जर पद्माताई भोसले यांना जर उमेदवारी दिली तुतारीची तर आम्ही त्यांचं उघड उघड काम करू, परंतु हर्षवर्धन पाटलाला उमेदवारी दिली तर आम्ही काम करणार नाही, असं त्यांनी त्यावेळी देखील जाहीर केलेलं आहे. आणि तोच मुद्दा त्यांनी पुढे अजून सुद्धा रेटून धरलेला होता, परंतु आता त्याची फॉर्म भरायची मुदत ही संपून गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांच्या सोबत असणारे जे काही सहकारी आहेत यांनी देखील सांगितलेलं आहे की आपल्याला हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जायचं नाही, तर आपण अजित पवार गटाला पाठिंबा देऊ. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचे त्यांचे सहकारी हे दत्ता भरणे म्हणजे अजित पवार यांना पाठिंबा देतील, एकंदरीत असं चित्र दिसून येत आहे. आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.